कधीकधी जे होत आहे ते होऊ द्यावं लागतं. प्रकृतीच्या इच्छेप्रमाणे घडू द्यावं लागतं. तिथे माणसाची गणितं मांडून चालत नाही. श्रोते होऊन पाहत राहावं लागतं. प्रकृतीच्या घटनेचे साक्षीदार बनता आलंच तर अनेक नवीन परिमाण समोर येऊन उभे राहतात. ती मानवीय कक्षेच्या बाहेर असतात. प्रयत्नांची शर्थ करून देखील जेव्हा गोष्टी घडत नसतात तेव्हा अपेक्षांची पकड सैल करावी लागते. त्यानंतर जे हातात लागेल ते आपल्या लायकीपेक्षा खूप उंच भव्य दिव्य असतं. प्रयत्नातून आलेलं वैराग्य आणि प्रार्थनेतून झळकणारं वैफल्य तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करते. तुम्ही स्वार्थी आहात का? माणसाला स्व उमगला नसला तरी स्वार्थ बरोबर समजतो. निसर्गाची व्यवस्थाच त्या दिशेने सुरू होते. रंजलेले गांजलेले हे फक्त परिस्थितीचे भक्षक असतात. वेळ बदलली की माणसांचे अनेक मिश्र रंग दिसायला सुरुवात होते. स्वार्थाला दूषण लावणारी माणसं हीच मुळात पराकोटीची स्वार्थी असतात. स्वार्थ हा खरं तर तुम्हाला ह्या समाजात सुरक्षित ठेवतो. तो आत्यंतिक आवश्यक आहे. तुमचं अस्तित्व त्याने टिकून राहणार असेल तर तो जरूर योग्य प्रमाणात असावा. अगदी भाजीत पडणाऱ्या मिठा एवढा, जो जीवनाची लज्जत वाढवेल. आळणी जेवण आणि जीवन फार काळ टिकत नाही. अगदी निस्वार्थीपणाच्या ढोंगासारखं. त्याचा एके दिवशी कडेलोट होतोच. स्वतःचं अस्तित्व पणाला लावून ज्यांनी समाजासाठी काहीही केलं आहे त्यांची आत्मचरित्र ही धूळ खात आणि तसबिरी फक्त भिंतीवर टांगलेल्या दिसतात.